आपल्या सर्वांना सलाम। परमेश्वराचे मी आभार मानतो या संधीकरिता, आजच्या दिवसासाठी आणि सर्व त्याच्या आत्मिक आशीर्वादांसाठी, मुक्तीकरिता आणि ख्रिस्तामध्ये लाभलेल्या धन्य आणि जिवंत आशेसाठी प्रभूला मी धन्यवाद देतो। आणि आज पुन्हा एकदा आपण लूक शुभवर्तमान यामधून आपण शिकणार आहोत आणि आपण ह्या शास्त्रभागामधून, ह्या पुस्तकामधून पुढे आणि पुढे प्रवास करत आहोत। आणि आज आपण अध्याय 8 वचन 26 पासून ते 39 पर्यंत हे वचन वाचणार आहोत। हा उतारा पॅसेज जो आहे, परिच्छेद थोडा मोठा आहे, पण अद्भुत सत्य सुवार्तेचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ह्या संदर्भामध्ये आपल्याला शिकविण्यात आलेला आहे। आणि मी विनंती करतो की आपल्यामध्ये कृपया करून कोणी एक जण हा संपूर्ण शास्त्रभाग वाचावा। लूक अध्याय 8 आणि वचन 26 ते 39 आपण हे वचन वाचूया। 26 ते 39 कोणी एक जण आपल्यासाठी वाचतील। प्रदेशात जाऊन पोहोचले। तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला। त्याला भूते लागली होती। बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे। तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का करतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नको। कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यातून निघण्याची आज्ञा करीत होता। त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे। येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती। ती त्याला विनंती करीत होती की आकाश कुंपात जाण्याची आज्ञा करू नको। तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता, त्याच आम्हाला जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली। मग त्यांनी त्यास जाऊ दिले। तेव्हा भूत त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून गेला। मग ती चालणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतमाळ्यात जाऊन हे सर्व सांगितले। तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसामधून भूत निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा आढळून आला। तेव्हा त्यांना भीती वाटली। ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले। तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली, कारण ते फार घाबरले होते। मग तो मच्छ्यात बसून परत जाण्यास निघाला। तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याजवळ अशी मागणी करत होता की मला आपल्या जवळ राहू द्या, परंतु त्याने त्याला निर्देश देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृती केली ते सांगत जा। मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृती केली होती त्याची गावभर घोषणा करीत होते। थँक्यू व्हेरी मच। लूक अध्याय 8 मध्ये आपण ऑलरेडी मागच्या वेळेस हे पाहिलेलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आणि त्याचं सामर्थ्य वादळावर आहे। आणि त्यामधून आपण शिकलो होतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो निर्मितीचा प्रभू आहे
त्याचा अधिकार निर्मितीवर आहे आणि तो निर्माणकर्ता आहे, तो सार्वभौम परमेश्वर आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तो संदर्भ आपण मागच्या वेळेस शिकलेलो आहे. त्यानंतर आपण आजच्या ह्या संदर्भामधून शिकत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याचा अधिकार किंवा त्याचं सार्वभौमत्व सैतान आणि दुष्ट आत्म्यांवर किंवा भूतांवर सुद्धा आहे. थोडं समोर आपण जर गेलो तर आपल्याला कळेल की याईराची ह्याच अध्यायामध्ये थोडं समोर आपण गेलो जर वचन 40 पासून समोर, तर रक्तस्रावी स्त्री म्हणजे आजार आणि याईराची कन्या जी मरण पावलेली होती, यामधून आपण पाहतो की त्या दोघींनाही प्रभूंनी आरोग्य दिलं, जीवनदान दिलेलं आहे. आणि त्यामधून आपण शिकतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याचा अधिकार आणि त्याचं सामर्थ्य मृत्यूवर आहे, आजारांवर आहे, भूतांवर आहे, सैतानावर आहे आणि निर्मितीवर आहे. आणि हे सर्व जे दाखले आहे लूक आपल्याला यासाठी देत आहे, त्यामधून तो प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवत्व प्रगट करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार स्वर्गात आहे आणि पृथ्वीवर आहे हे लूक सांगत आहे या ठिकाणी. आणि ते सांगण्याकरिता त्यांनी एका पाठोपाठ आपल्याला जे आहे अनेक घटना जे आहेत दिलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून भूत घालून देतो. ही काय पहिली घटना नाही, याच्या आधी पण आपण जे आहे शिकलेलो आहे. पण ह्या घटनेबद्दल ह्या घटनेबद्दल वेगळं किंवा आश्चर्यचकित करणारं काय आहे, तर आपण पाहतो की ह्या कहाणीमध्ये, ह्या घटनेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या व्यक्तीला पछाडलेलं होतं त्याच्यामध्ये एक भूत नसून हजारो भूत होते. thousands of demons were in this particular man. आणि हे एक वेगळं पण आपल्याला ह्या घटनेमध्ये आढळतं. कारण की आपण याच्या आधी पण प्रभू येशू ख्रिस्ताने भूतग्रस्तांना, पछाडलेल्या लोकांना बरं केलं हे आपल्याला स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं. लूक अध्याय 8 मध्ये आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ह्या भूतग्रस्त व्यक्तीला किंवा भूताने पछाडलेल्या व्यक्तीला भेटतो. ते आपल्याला वचन 26 मध्ये स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. गर्सेकरांच्या प्रदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. आणि हे कशा रीतीने होत आहे, कशा रीतीने घडत आहे हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने शिकविते. उत्पत्ती अध्याय 3 मध्ये आपण पाहतो की सैतान जो आहे हवेला भुरळ घालतो आणि मानवाचं पतन अध्याय 3 मध्ये दाखविलेलं आहे. आणि अध्याय 3 पासूनच आपण पाहतो की जगामध्ये पाप, मृत्यू आणि अंधकाराची सत्ता आपल्याला अध्याय 3 मधूनच पाहावयास मिळते. आणि उत्पत्ती अध्याय 3 मधूनच आपण पाहतो की परमेश्वराची प्रजा आणि सैतानाची प्रजा यांच्यामध्ये जणू काही संघर्ष आणि युद्ध आपल्याला अध्याय 3 मध्ये पाहावयास मिळतो. आणि तो संघर्ष संपूर्ण बायबल मधून आपल्याला जुन्या करारामधून पाहावयास मिळतो. सैतान आणि परमेश्वरामध्ये असलेलं शत्रुत्व आणि देवाचे लोक आणि सैतानाचे लोक यांच्यामध्ये असलेले शत्रुत्व हे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आता आपण अध्याय 8 मध्ये आलेलो आहे आणि आता इथपर्यंत पण आपण पाहतो की मशिया ह्या जगामध्ये आलेला आहे, देवाचा पुत्र ह्या जगामध्ये आलेला आहे. आणि आता आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर असताना सैतानाचं आपण पाहतो की अधिक कार्य जे आहे ह्या जगामध्ये होत आहे हे आपल्याला आढळून येतं. आणि देवाचा पुत्र, परात्पराचा पुत्र मशिया आणि सैतान आणि सैतानाची आर्मी यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे ह्या ठिकाणी. कन्फ्लिक्ट बिटवीन गॉड्स सन and demons and Satan we can see in this passage very clearly. हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. आणि मग आपण पाहतो की प्रकाश आणि अंधकाराचा संघर्ष आपल्याला ह्या संदर्भामधून शिकावयास मिळतं. प्रभू येशू ख्रिस्तानी जो आहे एका व्यक्तीच्या किंवा त्या दोन व्यक्तीच्या जीवनामधून किंवा शरीरामधून हे भूते घालविले. मार्क आणि
मत्तय, मार्क आणि लूक ह्या तिन्ही शुभवर्तमानामध्ये आपल्याला ही कहाणी आढळते. कारण की हे 3 शुभवर्तमान जे आहे यांना सिनॉप्टिक गॉस्पल म्हणतात. आणि सिनॉप्टिक गॉस्पल्स म्हणजे समदर्शी शुभवर्तमान. कारण की आपल्याला जी कहाणी मत्तयामध्ये पाहावयास मिळते तीच कहाणी आपल्याला लूकमध्ये पाहावयास मिळते, तीच घटना आपल्याला मार्कमध्ये पाहावयास मिळते. आणि मग आपण बऱ्याचदा यावर चर्चा केलेली आहे. यामधून मी तुम्हाला शिकविलेलं आहे की का बरं एकच घटना वेगवेगळ्या प्रकारे का बरं लेखक देत आहे. त्याचं कारण त्याचे लेखक वेगळे होते, श्रोते प्राप्तकर्ते वेगळे होते. आणि आपण पाहत आहे की जे लेखक आहे ते विविध दृष्टिकोनातून एकच घटना आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या अँगलनी प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं सामर्थ्य, त्याचा अधिकार, त्याचं सार्वभौमत्व आपल्यासमोर ते पेश करत आहेत. ज्या प्रकारे एखाद्या चौकामध्ये एखादी घटना घडली आणि त्या ठिकाणी चारी बाजूनी काय आहे, कॅमेरे लावलेले आहेत, बरोबर आहे. आणि एकच घटना जी आहे आपल्याला चारी बाजूनी पाहावयास मिळते 4 कॅमेरेमधून. आणि मग ह्या बाजूनी जे आपल्याला दिसतं ते तो अँगल किंवा तो सीन वेगळा असतो आणि दुसरीकडचा जो कॅमेरा आहे त्यामधून जे छायाचित्र किंवा जे रेकॉर्डेड व्हर्जन असतं किंवा व्हिडिओ असतो त्यामधून आपल्याला अजून काहीतरी पैलू भेटतं. आणि त्याच रीतीने आपण पाहतो की बायबलमध्ये एक शुभवर्तमान नसून 4 शुभवर्तमान आहे. आणि ते चारी बाजून जे आहे, चारी बाजूंनी प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याचं गौरव आणि त्याचे विविध पैलू जे आहे आपल्यासमोर मांडत आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की मत्तय शुभवर्तमानामध्ये 2 व्यक्ती भूताने पछाडलेले दाखवलेले आहेत. जर तुम्ही वाचलं तर मत्तय मध्ये. आणि मार्क आणि लूक सांगतो की एक व्यक्ती. मग बायबलमध्ये तफावत आहे का? काय बायबलमध्ये विरोधाभास आहे का? लूक सांगत आहे की एक व्यक्ती आणि मत्तय म्हणतो की 2 व्यक्ती. मी तुमच्याकरिता ते वचन ह्या वेळेस वाचतो. मत्तय अध्याय 8 आणि वचन 28. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असता त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्यांना वाटेने कोणालाही जाणे अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. आणि या ठिकाणी मत्तय सांगतो की 2 भूतग्रस्त कबरामधून निघून येत असताना. आणि मार्क आणि लूक आपल्याला एका व्यक्तीबद्दल सांगत आहेत. आणि मग कशा रीतीने जे स्कॉलर्स आहेत किंवा जे अभ्यासक आहेत ते ह्या 2 मत्तय मधील 2 व्यक्ती आणि लूक मधील एक व्यक्ती यांचा समेट कशा रीतीने किंवा सुसंगतता कशा रीतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात. तर जे लेखक आहेत, जे अभ्यासक आहेत ते सांगतात की होय 2 जण होते, पण त्याच्यातला एक अत्यंत अकराळ विक्राळ किंवा अत्यंत भयान होता. आणि एक जे आहे एकामध्ये सैन्य होतं आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासोबत संभाषण साधलं त्याच्यावर मार्क आणि लूक फोकस करत आहे. द वन गाय who spoke to Jesus. So in this way the scholars they are giving the explanation of 2 guys and 1 guy. 2 demon possessed भूतग्रस्त होते की एक, तर 2 होते, परंतु त्याच्यातील एक जो आहे अत्यंत भयानक होता असं सांगतात. आणि तो जो आहे त्याच्यामध्ये सैन्य आहे. आणि आपण पाहतो की त्यांनी ख्रिस्ताशी संभाषण साधलेलं आहे. आणि म्हणून मार्क आणि लूक एकावर फोकस करत आहे. आपल्या समोर आउटलाईन आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या आउटलाईनमध्ये जे आहे आपल्याला 6 मुद्दे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो ह्या रूपरेषेमध्ये सगळ्यात पहिले परिस्थितीचे वर्णन त्या ठिकाणी केलेले आहे 26 आणि 27 मध्ये. त्यानंतर 28 आणि 29 मध्ये पछाडलेल्या मनुष्याची स्थिती कशी आहे ती दाखवलेली आहे. तिसरा मुद्दा दुष्ट आत्म्यांची ओळख किंवा परिचय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चौथा मुद्दा दुष्ट आत्म्यांचे डुकरात स्थानांतरण ते आपण पाहतो. 5वा मुद्दा स्थानिक लोकांचा कसा प्रतिसाद होता, काय प्रतिसाद स्थानिक लोकांनी दिला.
आणि मग परिवर्तित किंवा ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्ताने बरे केले त्या परिवर्तित मनुष्याचा प्रतिसाद काय होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कशा रीतीने त्याला आज्ञा दिली त्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला 26 आणि 27 मध्ये परिस्थितीचे वर्णन जे आहे ते दाखविलेले आहे. नक्कीच हा मूर्तिपूजकांचा प्रदेश होता आणि हा यार्देनच्या पूर्व भागामध्ये असलेला हा प्रदेश आहे, ईस्ट ऑफ द जॉर्डन रिव्हर. जर तुम्ही जर कधी नकाशाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजेल की इस्रायलमध्ये यार्देन नदी आहे आणि यार्देन नदीच्या अलीकडे जे आहे ते शमरोन म्हणजे गालिल प्रांत आणि दक्षिण भागास यहूदा प्रांत होता आणि त्या यहूदा प्रांतामध्ये येरुशलेम होतं आणि त्या यार्देन नदीच्या पूर्वेकडे जे आहे आपण पाहतो की तो चमत्कार झालेला आहे, 5000 लोकांना भोजन देणे आणि त्या यार्देन नदीच्याच पूर्व बाजूला जे आहे डेकापोलिस, पेरिया आणि गर्सेकरांचा हा प्रदेश होता. आणि लेखक किंवा जे अभ्यासक आहेत ते सांगतात की हा प्रदेश जो आहे ह्या प्रदेशामध्ये देवाला न जुमानणारे लोक म्हणजेच देवविरोधी लोक राहत होते. आणि आपण पाहतो की ह्या प्रदेशामध्ये अनेक जंटाइल्स, दिस वॉज अ जंटाइल रिजन, त्यांना आपण परराष्ट्रीय म्हणतो पण खऱ्या अर्थाने मूर्तिपूजक असा जंटाइल्स म्हणजे पेगन किंवा जंटाइल्स म्हणजे मूर्तिपूजक जे आहे अशा प्रकारचा अर्थ जे आहे अभ्यासक देतात. तर आपण पाहतो की ही घटना गर्सेकरांच्या प्रदेशामध्ये घडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वचन 27 नुसार तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. आणि ह्या ठिकाणातून आपल्याला त्या व्यक्तीची परिस्थिती त्या ठिकाणी दाखविलेली आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक वचन 27 मध्ये सांगितलेलं आहे की त्याला भूते लागली होती. प्लुरल टेन्स आहे. त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण हू हॅड डिमन्स इथे म्हटलेलं आहे की त्याला भूत म्हटलं नाही, त्याला भूते लागलेली होती. आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या वचनांमधून प्राप्त होतं. आणि कबरांमधून ते कसे निघाले, हाऊ डिड दे कम आउट ऑफ द ग्रेव. आणि ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो त्या प्रदेशामध्ये ज्या प्रकारच्या कबरा होत्या त्या आपल्या ज्या कबरा आहे किंवा आपलं जे कब्रस्थान आहे किंवा ज्या कबरा आपल्या भारत देशामध्ये बांधण्यात येतात त्या प्रकारच्या त्या कबरा नसून केव्ज म्हणजे गुहा असत किंवा गुफा किंवा गुहा. आणि त्याच्यामध्ये त्या गुहांमध्ये आतमध्ये किंवा त्या केव्जमध्ये गुफांमध्ये आतमध्ये ती लाश किंवा डेड बॉडी जी आहे ती ठेवण्याआधी त्या ठिकाणी एक ओटा असत आणि त्या गुफांमध्ये किंवा त्या गुहांमध्ये जे आहे आतमध्ये नेण्याच्या आधी त्या व्यक्तीचे जे शरीर आहे, मृत व्यक्तीचे शरीर ते त्या ठिकाणी ठेवत असत. ज्या प्रकारे आपण पाहतो की कब्रस्तानामध्ये काही जागा असते त्या ठिकाणी ते लोक येऊन जे आहे प्रार्थना करतात आणि मग जे आहे त्या व्यक्तीबद्दल काही साक्ष देण्यात येते. तर त्याच प्रकारे आपण पाहतो की कबरे त्या गुहांच्या बाहेर एक ओटा होता, चौकट होती आणि त्या ठिकाणी मृत शरीर ठेवण्यात येत असत. आणि लेखक सांगतात, अभ्यासक सांगतात की हे जे 2 माणसे आहेत जे भूतग्रस्त आहेत हे त्या ओट्यांवर कदाचित बसले असतील आणि त्या ओट्यांवरून ते बाहेर आलेत. अशा रीतीचा त्या ठिकाणी संदर्भ जो आहे अभ्यासक देण्याचा प्रयत्न करतात. कारण की आपण जर आपल्या भारतीय संदर्भानुसार जर विचार केला तर आपण विचार करू की कबरेमधून कसे आले. पण आपण पाहतो की पॅलेस्टाईन किंवा इस्रायल देशामध्ये
जे आहे, जे कबर असत ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत आणि कदाचित ते लोक जे आहेत, हे भूतग्रस्त जे आहेत दोघं, त्या ठिकाणी ते बसत, त्या ठिकाणी ते राहत आणि वावरत आणि त्या ओट्यावरून ते किंवा त्या जागेवरून ते बाहेर आलेले आहे, हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट दिसतं. कारण की वचन 27 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला भूते लागली होती, बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे, कारण की त्या ठिकाणी त्यांना ती जागा मिळत असे राहण्याकरिता, बसण्यासाठी, वावरण्यासाठी. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट रीतीने पाहावयास मिळते. त्या पछाडलेल्या मनुष्याची स्थिती काय होती, तर ह्या ठिकाणी वचन 27 मध्ये आपल्याला स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की ते नग्न राहत असत. कारण की जे भूत लागलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल जॉन गिल जे आहेत ते सांगतात की ते अकराळ विक्राळ, भयानक, इतरांचा द्वेष करणारे, तिरस्कार करणारे, इतरांना इजा करणारे ते असतात. आणि ह्या स्टोरीमध्ये जर आपण मत्तय, मार्क आणि लूक ह्या तिन्ही शुभवर्तमानामधून ह्या भूतग्रस्त व्यक्तीचा जर अभ्यास आपण केला तर आपल्याला याचे ॲटलिस्ट 8 ते 10 असे काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ह्या व्यक्तीबद्दल 8 ते 10 अशा गोष्टी आपल्याला ह्या संदर्भामध्ये आढळतील की ज्या भयानक आहे फार. मत्तेमधून आपण पाहिलेलं की ते अकराळ विक्राळ होते आणि इथून आपण पाहतो की ते वस्त्र म्हणून नेसला नव्हता, म्हणजे ते नग्न राहत असत. आणि आपण पाहतो की ते कबरांजवळ राहत असत. कबरांच्या त्या कब्रस्थानामध्ये ते राहणारे लोक होते. आणि आपण पाहतो की थोडं पुढे आपण जर गेलो तर अजून त्यांचं वर्णन जे आहे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने दिलेलं आहे. थोडं समोर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण पाहतो वचन 28 मध्ये की तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असत. तर आपल्याला ह्या व्यक्तीबद्दल बऱ्याचशा गोष्टी ह्या संदर्भामधून पाहावयास मिळत आहे की ते भयानक होते, अकराळ विकराळ आहे, ते नग्न राहत असत, कबरेजवळ राहत असत, कब्रस्थानामध्ये राहत असत. ते ओरडत, त्यांना बांधून ठेवले असताना सुद्धा ते बेड्या तोडून ते स्वतःला मुक्त करत असत, आजाद करत असत. आणि जॉन गिल सांगतात की हे भूत लागलेले जे लोक आहे ते द्वेष करणारे लोक असतात, मानवांचा द्वेष करतात, त्यांच्यामध्ये अमानवीय शक्ती असते. D.A. कार्सन म्हणतात की त्यांच्यामध्ये अमानवीय शक्ती असते, म्हणजे एखाद्या साधारण मनुष्यापेक्षा त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते आणि ते इतर मनुष्यांना इजा पोचवू इच्छितात, इतर लोकांचा ते द्वेष करतात, ते तिरस्कार, त्यांच्यामध्ये जे भूत आहेत तिरस्कार उत्पन्न करतात. नक्कीच मनुष्य जो आहे तो स्वतःहूनच डिप्राइव्ड, म्हणजे तो पापी आहे. मॅन इज कम्प्लिटली सिनर, टोटली डिप्राइव्ड, संपूर्णपणे पापी आहे. पण आपण पाहतो की हे भूत जे आहेत त्यांच्यामध्ये शिरून त्यांना अजून भयानक आणि अजून अकराळ विक्राळ ते करतात. आणि एक प्रकारची आपण पाहतो की भयानक शक्ती ह्या लोकांमध्ये होती, ह्या माणसामध्ये होती की ते बेड्या सुद्धा तोडत असत आणि ते रानामध्ये आपण पाहत आहे की ते रानामध्ये जात असत. अशा रीतीची परिस्थिती आपल्याला ह्या व्यक्तीची वचन 28 आणि वचन 29 मधून पाहावयास मिळत आहे. थोडक्यामध्ये आपण पाहतो की दुष्ट आत्म्याने त्या लोकांना
त्या दोघांनाही आणि खास करून ह्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि ते अनियंत्रित आहे, अत्यंत अनियंत्रित अशा प्रकारची परिस्थिती ह्या व्यक्तीची आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट रीतीने कळतं. आणि थोडं समोर आपण जातो त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी वचन 30 आणि 31 मध्ये आपल्याला त्या दुष्ट आत्म्याची ओळख होते. वचन 30 आणि 31, येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. वचन 31, ती त्यांना विनंती करत होती की आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नकोस. ह्या ठिकाणी आपल्याला त्या दुष्ट आत्म्याची ओळख बायबलमध्ये जी आहे दाखविलेली आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रश्न विचारत आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा माणसांमधून प्रभू येशू ख्रिस्ताने भूते काढली. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रथमच संदर्भ आहे ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नाव विचारत आहे, तुझे नाव काय? आणि असं नाही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक नव्हतं त्याचं नाव काय आहे, परंतु ह्या ठिकाणी हा पहिला संदर्भ आहे की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो ह्या भूताला ह्या व्यक्तीला नाव विचारत आहे, तुझे नाव काय? आणि त्याने उत्तर दिलं, सैन्य. ह्या ठिकाणाहून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आदेश दिलेला नाहीये की ज्या लोकांना भूत लागलेले आहेत त्या लोकांचे नाव विचारावे. जर आपण थोडं ह्या संदर्भाचा अभ्यास केला तर प्रभू येशू ख्रिस्त त्या मनुष्याचं नाव विचारत आहे, त्या भूतांचं नाव विचारत नाहीये खऱ्या अर्थाने. पण आपण पाहतो की त्याच्यामध्ये ते भूते शिरल्यामुळे त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की सैन्य. आणि काही लेखक जे आहेत ते म्हणतात की आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये जे आहे भूतांप्रती अज्ञान आहे. इन आवर ख्रिश्चन वर्ल्ड देर इज ignorance or no knowledge or no proper knowledge about Satan and demons. आर.सी. स्प्रॉल म्हणतात की ह्या आपल्या समाजाने अशा प्रकारचा सैतान निर्माण केलेला आहे जो बायबलमध्ये नाहीये. लाल पैजामा, काळं तोंड, पांढरे डोळे आणि शिंगे अशा प्रकारचं भूत किंवा सैतान बायबलमध्ये नाहीये. The Christian world has created a different kind of demon or Satan with kurta, red kurta and red pajama and the horns and big tail. That is not in the Bible. ते बायबल मध्ये नाहीये. भूत किंवा सैतान तशा प्रकारे दिसत नाही, आर.सी. स्प्रॉल म्हणतात. जर भूताला किंवा सैतानाला आपल्या समोर प्रगट व्हायचा असेल तर आर.सी. स्प्रॉल म्हणतात की कदाचित तो फारच सौम्य आणि फार सुंदर रीतीने आपल्या समोर येईल. तो असा शिंग लावून, शेपूट लावून, लाल पैजामा, पिवळं शर्ट घालून, असं काळं तोंड आणि असे 2 सुळे दात आणि त्याच्यातून रक्त पडत आहे असा तर तो नक्कीच नाहीये. कारण की सैतान आणि भूते हे आत्मा आहे. दे आर स्पिरिच्युअल बिंग. दे डू नॉट हॅव बॉडी. दे आर स्पिरिच्युअल बिंग्स. हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हु आर द डिमन्स? हे जे सैतान, हे जे हा जो सैतान आहे आणि जे भूत आहेत ते कोण आहेत? आणि बायबल स्पष्ट रीतीने सांगतं की लुसिफर जो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता त्याचं पतन झालं, त्यांनी बंडखोरी केली, तो गर्विष्ठ झाला आणि त्याचं पतन झालं आणि त्या लुसिफराचा सैतान झाला. जो दिव्य दूत होता त्याने देवाविरुद्ध बंडखोरी केल्यामुळे तो देवाचा आद्य शत्रू झाला आणि त्याला सैतान असे नाव बायबलमध्ये दिलेले आहे. आणि हे भूते कोण आहेत? हु आर द डिमन्स? डिमन्स आर नॉट द स्पिरिट्स ऑफ द डेड पीपल बट द एंजल्स who followed the Lucifer and rebelled against God, and God has sent them out of the heaven from his presence with Lucifer. तर हे जे डिमन्स किंवा जे भूत आहेत ते कोण आहे? मेलेल्या
अपघातामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा भयानक परिस्थितीमध्ये मेलेल्या लोकांचे आत्मे नाही आहेत ते. तर बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतं की हे जे भूते आहेत, हे भूते लुसिफर म्हणजे सैतानाचे साथीदार आहे. ज्यावेळेस लुसिफरनी बंड केला, त्याच्यासोबत ह्या लोकांनी सुद्धा ह्या दूतांनी सुद्धा बंड केला होता आणि परमेश्वराने लुसिफर आणि ह्या दूतांना त्याच्या समक्षतेतून, त्याच्या सानिध्यातून खाली टाकले आणि जे दूत होते ते एंजल्स, जे स्वर्गदूत आहेत, ज्यांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली, त्यांचे भूते झाले किंवा त्यांना भूत म्हणण्यात आलं आणि जो लुसिफर आहे त्याचा सैतान झालं. हे स्पष्ट रीतीने बायबल आपल्याला शिकवितं. तर आपल्यामधून हा गैरसमज काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे की demons are the spirits of the dead persons or dead people who commit suicide, people who meet with an accident, people who die in calamities in a very terrible condition. आणि आपल्या समाजामध्ये अशा अनेक कहाण्या आहेत भूतांबद्दल आणि अशा प्रकारच्या कहाण्या पसरवलेल्या आहेत की आत्महत्या केलेले लोक किंवा अपघातामध्ये मेलेले लोक किंवा तरुणपणी मेलेले लोक किंवा भयानक स्थितीमध्ये मेलेले जे लोक आहेत ते भूते होतात आणि ते लोकांना पछाडतात. ही आपल्या संस्कृतीमध्ये असलेली जी आहे भूतांबद्दल गैरसमज आहे. आणि मंडळीमध्ये आणि ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गैरसमज आहे की हे जे भूत आहेत हे मेलेले लोक वापस येतात. तर बायबल आपल्याला तशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं शिक्षण देत नाही. तर आपल्या ख्रिस्ती जगतामध्ये भूतांबद्दल आणि सैतानाबद्दल अत्यंत गैरसमज आहे. दुसरा गैरसमज आपल्या ख्रिस्ती जगतामध्ये सैतानाबद्दल आहे तो असा की सैतान आणि देव हे दोन्हीही समान आहेत, एक समान. त्यांची जी ताकद आहे, त्यांची जी सामर्थ्य आहे ते एक समान आहे. आणि सैतान आणि देवामध्ये रस्सीखेच चाललेली आहे. मी किती लोक नरकामध्ये घेऊन जाणार आणि मी किती लोक स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, अशा प्रकारचं ख्रिस्ती लोकांना वाटतं सैतान आणि देवाबद्दल. आय थिंक वॉटर बॉटल. तर मला असं वाटतं की आपल्या ख्रिस्ती लोक जे आहे अज्ञानी आहेत सैतानाचा सिद्धांत किंवा डिमन्स म्हणजेच भूतांच्या शिक्षणाबद्दल. आणि हे काही प्रमुख मुद्दे मी तुमच्या समोर मांडले ज्याच्यामध्ये लोक बऱ्याच वेळेस चुका करतात. सैतानाबद्दल किंवा भूतांबद्दल आणखीन एक गैरसमज आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये आहे की हे वेगवेगळ्या प्रकारचे भूते असतात. कर्जाचं भूत, व्यसनाचं भूत, लालच का भूत आणि कॅन्सरचं भूत एक वेगळं, कोविडचं भूत एक वेगळं, सिगारेटवाला भूत अलग, दारूवाला भूत अलग, अशा प्रकारचे गैरसमज आहे. देर इज a terrible misunderstanding and lack of knowledge about the demons, and pastors and people they teach that there are many demons. One is the demon of money, demon of loan, demon of cancer, demon of stomach pain, demon of alcohol, demon of smoking, demon of adultery, demon of lust. Bible do not classify the demons in this way. बायबलने आपल्याला कुठेही अशा प्रकारचं वर्गीकरण जे आहे दिलेलं नाही. The Bible does not classify the demons. Demons are demons. They are terrible. They are enemies of God, and they are proud and they are sinful. But we don't have demon of loan. We take the loan. Demons don't provoke us to take the loan. If we say that there is a demon of loan, then there should be
different demons according to the banks. Demon of the loan of State Bank of India, demon of the loan of HDFC Bank. But the Bible do not support such kinds of claims. तर अशा प्रकारचे भूते नसतात. बायबल सांगतं की भूते आहेत आणि ते भयानक आहेत आणि ते देवाच्या विरुद्धात आहे. पण ते भूते जे आहे मेलेल्या लोकांचे आत्मे नसतात, अपघातामध्ये किंवा आत्महत्या केलेल्या लोकांचे. पण बायबल सांगतं की हे भूते जे आहेत लुसिफरासोबत जे खाली पडलेले दूत आहेत ते भूते झाले आणि ते लोकांना पछाडतात. हे बायबलचं स्पष्ट रीतीचं शिक्षण आहे. बायबल स्पष्ट रीतीनं सांगतं की जो व्यक्ती कोणत्याही प्रकारे मरतो त्याचं शरीर मातीत जातं आणि त्या व्यक्तीचा आत्मा जर विश्वासणारा असेल तर परमेश्वराच्या सानिध्यात जातो किंवा अविश्वासणारा असेल तर तो अधोलोकात नरकामध्ये जातो. तो भटकत नाही. हे बायबल आपल्याला कुठेही दाखवत नाही. आता ह्या ठिकाणी जी स्थिती आहे ह्या माणसाची ही त्या पतित देवदूतांद्वारे झालेली आहे, ज्यांना आपण भूते म्हणतो. आणि ह्या भूतांनी यांना पछाडलेलं आहे हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने सांगतं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी विचारलं की तुझे नाव काय आहे तर त्यांनी सांगितलं की सैन्य, लिजन्स. जीसस asked, what is your name? And the man replied, the legion. And what is the meaning of the legion? It means that this man was possessed by multiple or thousands of demons. आणि हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला हजारो भूते लागलेले आहे. लिजन्स म्हणजे, आणि लिजन्स डिक्शनरी प्रमाणे एक लिजन मध्ये 6,826 सैनिक असत. आणि हा जो हे जे नाव आहे किंवा हा जो शब्द आहे लिजन, हा लिजन जो आहे त्या सैन्याचा भाग होता, रोमी सैन्याचा भाग होता. आणि एक लिजन म्हणजे एका लिजन मध्ये 6,826 सोल्जर्स असत. त्याच्यामध्ये 6,100 सोल्जर जे आहे एका लिजन मध्ये ते फूट सोल्जर होते आणि 726 हे हॉर्समॅन. असे 6,100 आणि 726 मिळून असे 6,826 लोकांच्या समूहाला लिजन म्हणत असत. आणि थोडक्यामध्ये ह्या ठिकाणी ज्यावेळेस त्या व्यक्तीला विचारलेलं आहे त्यांनी लिजन असे म्हटलेले आहे. आणि त्याचाच अर्थ की त्याच्यामध्ये अनेक भूते होते, हजारो भूते होते असं आपण ह्या ठिकाणी गृहीत धरू शकतो. आणि ह्या भागामध्ये वचन 31 मध्ये आपण पाहतो की ती त्यांना विनंती करत होती की आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नकोस. वचन 31 मध्ये आपण पाहतो की जे भूते आहेत, ज्या व्यक्तीला भूत लागलेला आहे तो बोलत आहे या ठिकाणी. आणि आपण पाहतो की ते विनंती करत आहे की आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नको. भूतांना ज्ञान आहे ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट रीतीने समजतं. दे हॅव मेंटल ॲसेंट. त्यांना एक आपण पाहत आहे की त्यांच्याजवळ काही माहिती आहे. जे भूत आहेत त्यांच्याजवळ माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, देव कोण आहे हे त्यांना ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो परात्पराचा पुत्र आहे, ती सुद्धा त्यांना बौद्धिक माहिती होती. आणि त्यांना ह्या भूतांना हे सुद्धा ज्ञान आहे की देवाचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो न्याय करणार आहे आणि देव त्यांचा न्याय करणार आहे. हे ज्ञान किंवा ही माहिती सैतानाला सुद्धा आहे. हे आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून शिकावयास मिळतं की योहान आपल्याला सांगतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून की सैतानाला ठाऊक आहे की त्याची घटका भरत आलेली आहे, त्याच्याजवळ फार कमी समय आहे, कमी वेळ आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. डेव्हिल नोज that he has a short time, and that we learn from the book of Revelation that he has some knowledge, he has some kind of instruction. हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं की जो सैतान आहे आणि जे भूत आहेत त्यांना माहिती आहे, बौद्धिक माहिती आहे, त्यांच्याजवळ डिटेल आहेत काही. बट डज दॅट मीन दॅट दे आर फॉलोवर्स ऑफ गॉड?
they love God, they obey God, and they dedicate their lives to God? No. याकोबाच्या पत्रामध्ये पण स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की जो सैतान आहे किंवा जे भूत आहेत ते सुद्धा मानतात की एक जिवंत देव आहे. आणि इथे सुद्धा आपण पाहतो ह्या संदर्भामध्ये की या भूतांना ठाऊक होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा परात्पराचा पुत्र आहे. त्यांच्यामध्ये, त्या भूतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डिमन्स who know that Jesus Christ is Son of the Most High? Demons, even Satan and demons, they know that there is one true God. सैतान आणि भूतांना माहिती आहे की एक खरा देव आहे. आणि ह्या ठिकाणी या संदर्भामध्ये ह्या भूतांना माहित आहे, ह्या भूतांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा परात्पर देवाचा पुत्र आहे. त्यांच्यामध्ये आणि विश्वासणाऱ्यांमध्ये फरक काय आहे? त्यांची जी स्तुती आहे किंवा त्यांनी जे येशू ख्रिस्ताचं जे वर्णन केलेलं आहे ते स्वागतार्थ नाही आहे. ख्रिस्ताने त्या गोष्टीला पाठिंबा दिला नाही किंवा त्यांचं स्वागत सुद्धा केलं नाही, कारण की यांना फक्त बौद्धिक माहिती आहे, परंतु ते देवावर प्रेम करत नाहीत. ते परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करत नाही, ते आज्ञापालन करत नाही. त्याच्या उलट आपण पाहतो की जे भूते आहे आणि जो सैतान आहे त्यांना फक्त बौद्धिक माहिती आहे, परंतु ते देवावर प्रेम करत नाही आणि ते देवाचं आज्ञापालन करत नाही आणि ते आपलं जीवन समर्पित करत नाही. आणि हाच फरक विश्वासणाऱ्यांमध्ये आणि भूतांमध्ये आहे की आपल्याला बौद्धिक माहिती आहे येशू ख्रिस्त कोण आहे, आणि देवाच्या दयेमुळे आणि करुणेमुळे देवाने आपल्याला तारलेलं आहे आणि आपण आज्ञापालन करतो, आपल्या जीवनाचं समर्पण आपण करतो आणि आपण आपल्या प्रभूवर प्रीती करतो. हा फरक आपल्याला भूतांमध्ये आणि विश्वासणाऱ्यांमध्ये पाहावयास मिळतो. बऱ्याचदा लोक जे आहे याकोबाचा जो संदर्भ आहे तो चुकीच्या अर्थाने शिकवतात. जणू काही ज्ञान हे महत्त्वाचं नाही आहे अशा रीतीने त्या संदर्भाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतात की देव कोण आहे हे माहीत असणं गरजेचं नाही आहे. तर आपण पाहतो की नक्कीच ते माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू कोण आहे, देव कोण आहे, पण देवावर प्रीती करणं, त्याची सेवा करणं, त्याला समर्पण करणं हे विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवितं. तर वचन 30 आणि 31 मध्ये आपण दुष्ट आत्म्यांची ओळख त्या ठिकाणी लूक मध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे की लिजियन म्हणजे ते सैन्य आहे आणि त्या व्यक्तीमध्ये हजारो भूत आहेत हे आपल्याला स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं. आणि ह्याच भागामध्ये आपण पाहिलं की त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांना नरकामध्ये पाठवू नाही, कारण की त्या भूतांना ही माहिती आहे की त्यांचा अंत ख्रिस्ताद्वारे आहे आणि तो अंधकाराची शक्ती नष्ट करण्याकरिता, सैतानाचं राज्य नष्ट करण्याकरिता आलेला, सैतानाचे कृत्य नष्ट करण्याकरिता आलेला देवाचा यहोवाचा मशिहा आहे. हे ज्ञान ह्या भूतांना आहे हे आपल्याला ह्या ठिकाणाहून शिकावयास मिळतं. आपण पुढे जाऊया. चौथा मुद्दा आहे की जे दुष्ट आत्म्यांचे डुकरात स्थानांतर. ह्या ठिकाणी 32 आणि 33 मध्ये आपण ते शिकतो. तेथे डुकरांचा एक मोठा कळप डोंगरात चरत होता. त्यांच्यात आम्हाला जाऊ दे अशी त्यांना विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले. तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. 32 आणि 33 मधून आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं की जे हजारो भूते आहेत त्यांनी विनंती केली की डुकरामध्ये त्यांना पाठवावं. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जे आहेत त्या भूतांना डुकरांच्या कळपामध्ये पाठविलेलं आहे. दुष्ट आत्म्यांचे डुकरामध्ये स्थानांतर झालेले आहे आणि ते त्या उंच कड्यावरून धावत जाऊन त्या
पाण्यामध्ये पडून ते डुकरं मरून जातात, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. ह्या कहाणीमध्ये भूते जे आहेत त्या डुकरामध्ये शिरतात आणि त्या डुकरांचा नाश होतो. यामधून बायबल आपल्याला काय शिकू इच्छितं? सगळ्यात पहिले बायबलनुसार आणि खास करून जुना करार जो आहे, जुन्या करारानुसार डुकरांना जे आहे त्या अनक्लीन ॲनिमल्स म्हणजे अशुद्ध प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये लेवीच्या पुस्तकामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. डुकरे हे बायबलनुसार जुन्या करारानुसार जे आहे अशुद्ध प्राणी म्हणून त्यांना संबोधलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की ते भूते जे आहेत त्या डुकरांमध्ये जातात आणि ते पडून त्या डुकरांचा नाश होतो, ते मरून जातात. हे कशाचं चित्र आहे? हे चित्र जर आपण थोडं मागं गेलो तर आपल्याला कळेल की हे कशाचं चित्र आहे. कारण की ते जे भूते आहेत ते येशू ख्रिस्ताला म्हणू लागले की आम्हाला अगाध कूपात जाण्याची आज्ञा करू नको. जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त, सैतान, भूते, खोटे संदेष्टे, अविश्वासणाऱ्यांसोबत काय करणार आहे याचं हे चित्र होतं. ज्या प्रकारे आपण पाहतो की भूते जे आहेत त्या डुकरामध्ये जाऊन ते धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडले आणि ते गुदमरून मेले. आणि बायबल आपल्याला सांगतं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये की ख्रिस्त ज्या वेळेस येईल त्यावेळेस सैतान, सर्व प्रकारचे दुष्ट आत्मे, भूते, अविश्वासणारे, खोटे ख्रिस्त आणि खोट्या संदेष्ट्यांचं अशाच रीतीने करणार आहे. आणि जणू काही प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी फायनल जजमेंट म्हणजे येणाऱ्या न्यायाची पूर्वछाया देत आहे. प्रियांनो, ही इज प्रीफिगरिंग और ही इज गिविंग द प्रीफिगरमेंट ऑफ द फायनल जजमेंट, द लास्ट जजमेंट, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. जे शेवटच्या वेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस तो जो खोट्या संदेष्ट्यांचा, भूतांचा आणि सैतानांचा आणि अविश्वासणाऱ्यांचा न्याय करणार आहे, त्याची एक पूर्वछाया ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वचन 33 मध्ये आपल्याला देत आहे. पुढे आपण जाऊया. 34 ते 37 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की स्थानिक लोकांचा प्रतिसाद काय आहे. तर स्थानिक लोकांनी जे आहे त्या स्थानिक लोकांना जे आहे ते गुराखी किंवा डुकरं पाळणारे जे आहेत त्यांनी ही बातमी दिली. आणि आपण पाहतो की त्या स्थानिक लोकांनी जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, ते स्थानिक लोक जे आहेत ते घाबरलेले आहेत आणि त्या स्थानिक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या प्रदेशामधून जाण्याची विनंती केली. आणि का बरं? तर काही अभ्यासक सांगतात की जे डुकरं मेलेले आहेत ते कदाचित त्यांच्या मालकीचे होते आणि ते त्यांचं अन्न होतं आणि त्यामुळे ते दुःखी झाले असतील, निराश झाले असतील किंवा रागावले असतील आणि त्यामुळे त्या डुकरांच्या मरणामुळे ह्या प्रदेशातील जे लोक आहे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर आक्षेप घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्यामधून निघून जाण्यास त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे आर.सी. स्प्राउल आहे ते म्हणतात की जणू काही सेव्ह द ॲनिमल मोमेंट तिथूनच सुरू झाली असावी. त्या लोकांनी हे पाहिलं नाही की जो इतका अकराळ विक्राळ भयानक व्यक्ती जो जीवन जगत होता तो आता बरा झालेला आहे आणि येशू ख्रिस्ताजवळ जाऊन बसलेला आहे, तो सुस्थितीमध्ये आहे. त्या लोकांनी ते बघितलं नाही, परंतु त्यांनी केवळ डुकरे बघितले. आणि कदाचित सेव्ह ॲनिमल्स ही जी मोमेंट आहे त्या जागेतून सुरू झाली असावी, गर्सेकरांच्या प्रदेशामधून सुरू झाली असावी, असं प्रकारचा टोमणा जे आहे आर.सी. स्प्राउल त्या ठिकाणी मारत आहेत. They loved the pigs more than this transformed man, हे आपल्याला ह्या ठिकाणी शिकावयास मिळतं. वचन पॉइंट नंबर 6, जो परिवर्तित झालेला व्यक्ती आहे त्याचं जीवन आपण त्या ठिकाणी पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याला काय विनंती केलेली आहे हे आपण ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने पाहतो. 38 and 39, द मॅन ट्रान्सफॉर्म बाय जीसस क्राइस्ट. 38 आणि 39, तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती
तो त्यांच्याजवळ अशी मागणी करत होता की मला आपणाजवळ राहू द्या. परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा. कारण तो आपल्यासाठी, येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला. या ठिकाणी आपल्याला परिवर्तित जीवन जे आहे ह्या व्यक्तीचं पाहावयास मिळतं. लॉर्ड जीसस क्राइस्ट हॅज ऑथॉरिटी ओव्हर द डिमन्स, बट हिअर वी ऑल्सो सी दॅट लॉर्ड जीसस क्राइस्ट हॅज पॉवर टू ट्रान्सफॉर्म द टेरिबल सिनर. ह्या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ताचं केवळ भूतांवरच अधिकार नाही आहे, तर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो भयानक भूतग्रस्त व्यक्तीचं परिवर्तन करतो. हे आपल्याला वचन 38 आणि 39 मध्ये पाहावयास मिळतं. जो अकराळ विक्राळ, तिरस्कार करणारा, लोकांना त्रास देणारा, लोकांचा द्वेष करणारा, लोकांना घाबरविणारा, त्रासदायक व्यक्ती, याचं जीवन आता बदललेलं आहे. हे 38 आणि 39 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं स्पष्ट रीतीने. तो ख्रिस्ताच्या जवळ आहे आता. ही इज नियर टू क्राइस्ट अकॉर्डिंग टू वर्स 38 and 39. He is closer to God and he is desiring to stay with Christ. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की जो परिवर्तित व्यक्ती आहे त्याच्या अंतःकरणामध्ये झालेला जो बदल आहे तो आपल्याला बाहेर दिसून येत आहे की तो परिवर्तित व्यक्ती आता ख्रिस्तासोबत राहण्याची इच्छा बाळगत आहे. He has a desire to stay with Jesus. According to verse 38, he begged that he might be with him, but Jesus sent him away. And we see even here the mission of the church. Even from this passage, we learn the mission that God gave to the transform and the redeemed people. जे परिवर्तित आणि तारण झालेले जे लोक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे, सामर्थ्याचा अनुभव घेतलेला आहे, त्या लोकांना ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जा. येशूने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा. आणि त्या व्यक्तीने त्या प्रकारे केले. दिस इज द पिक्चर ऑफ द मिशन दॅट गॉड गेव टू द चर्च. जे मिशन सुवार्थ कार्याची जबाबदारी जी प्रभूने आपल्याला दिलेली आहे त्याचं चित्र आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की मुक्ती पावलेले, तारण पावलेले, जीवन परिवर्तित, देवाच्या कृपेने जीवन परिवर्तित झालेले लोक जे आहेत त्यांना ख्रिस्त म्हणतो की देवाने जी मोठी कृत्य तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे ती सांगत जा. आणि त्याचे लोक जे आहेत तारलेले, निवडलेले, परिवर्तित झालेले, देवाची कृपा चाखलेले, देवाच्या मुक्तीचा अनुभव घेतलेले लोक, देवाने जे मोठी कृत्य आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत ते आपण गावभर त्याची घोषणा करत फिरत राहावं. हे मिशन देवाने दिलेलं आहे आणि तेच कार्य आपण पाहत आहे की हा भूतग्रस्त व्यक्ती, बरा झालेला भूतग्रस्त व्यक्ती, ते मिशन, ते आज्ञापालन जे आहे ख्रिस्ताचं, देवाचं ह्या ठिकाणी करत आहे. हे आपल्याला पाहायला भेटत आहे. अँड दिस डिमन पजेस्ड मॅन हु वॉज हील्ड वॉज बेटर दॅन द फॅरिसीज अँड सदुसीज हु ऑल द डे स्टेड इन द टेम्पल. जे कर्मठ परुषी आणि सदुकी आहेत, जे पूर्ण जीवनभर मंदिराच्या आजूबाजूलाच भटकायचे आणि त्या मंदिरामध्येच ते राहायचे, हा व्यक्ती, बरा झालेला व्यक्ती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. कारण की हा फळ देणारा आहे. 30 पट 60 पट है ना. आणि हे परिवर्तित जीवन आपल्याला ह्या ठिकाणाहून पाहावयास मिळत आहे. आणि आपण जे तारलेले लोक आहोत, परिवर्तित झालेले लोक आहोत, देवाच्या कृपेचा आणि दयेचा अनुभव घेतलेले लोक, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये 30 पट 60 पट फळ देतो. ख्रिस्ती जीवन जे आहे ते फळांनी भरलेलं जीवन आहे.
प्रत्येकजण आपापल्या देवाने दिलेल्या कृपेच्या त्या स्तरानुसार आपण जे आहे त्या प्रमाणाप्रमाणे आपण फळं देतो, पण ख्रिस्ती जीवन हे फलहीन जीवन नाही आहे हे आपण आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणाहून पुन्हा एकदा आपल्याला आपल्या स्वतःच्या तारणाची जी आहे खात्री आणि निश्चितता प्रभू देत आहे. पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देत आहे, जरी आपल्याला हे अनुभव नसतील, ज्या प्रकारे हा डिमन पजेस हा भूतग्रस्त व्यक्ती होता, कब्रांमध्ये राहत असत, विक्राळ होता, ते बंधनं तोडून टाकत असत, भयानक होता, तिरस्कार करणारा होता, द्वेष करणारा होता, रानात पळून जाणारा होता. जरी प्रियांनो आपल्यापैकी आपण जे आहोत आपल्यापैकी अनेकांना असे अनुभव आले नसतील किंवा आपल्यापैकी कोणालाच अशा प्रकारचा अनुभव आला नसेल, तरी इफिस्करस अध्याय 2 सांगतं की आपण आपले अपराध आणि आपल्या पातकांमध्ये मृत होतो. आणि जो राजाचा अधिपती आहे त्याच्या धोरणाप्रमाणे आपण चालणारे लोक होतो आणि स्वभावतः क्रोधाची प्रजा होतो. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ख्रिस्ताच्या बाहेर असलेले सर्वजण सैतानाचे गुलाम आहेत. योहान अध्याय 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट रीतीने सांगितलं, जरी आपण कदाचित पजेस नसू, ख्रिस्ताला जाणण्याआधी आपण भूतग्रस्त नसू, तरी कोणत्या तरी प्रमाणामध्ये सैतानाचं आधिपत्य किंवा त्याच्या आधिपत्याखाली आपण जीवन जगत होतो. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतं. पण देव दया संपन्न आहे, त्यांनी त्याच्या मोठ्या आणि महान प्रेमामुळे आपल्याला ख्रिस्तामध्ये जिवंत केलं आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला स्वर्गीय स्थानामध्ये बसविलेलं आहे. हे चित्र आपल्याला ह्या कहाणीमधून पाहावयास मिळत आहे. जरी आपण पछाडलेले नव्हतो तरी सुद्धा आपण सैतानाच्या धोरणाप्रमाणे चालणारे लोक होतो. काही ना काही संबंध तुमचा माझा सैतानासोबत होता, हे आपल्याला बायबल स्पष्ट रीतीने दाखवितो. परंतु देवाला धन्यवाद देऊया की त्यांनी त्याचं आपण स्तवन करूया की त्यांनी त्याच्या महान प्रेमामुळे आणि तो दया संपन्न आहे त्यामुळे आपल्याला जिवंत केलं, अंधकाराच्या सत्तेमधून आपल्याला बाहेर आणलं, गुलामगिरीच्या सैतानाच्या गुलामीमधून आपल्याला त्यांनी बाहेर आणलेलं आहे. आणि कलसैकरास अध्याय 1 मध्ये सांगतं की त्यांनी आपल्याला अंधकाराच्या राज्यातून त्याच्या पुत्राच्या महिमामय राज्यामध्ये आणून ठेवले आहे. आणि म्हणून आपण त्याचं स्तवन करूया आणि जे मोठे कार्य प्रभूने आपल्यासाठी पण केलेले आहे ते आपण गावभर हिंडून सांगूया, लोकांना सांगूया, मित्रांना सांगूया, आपल्या नातेवाईकांना सांगूया, आपल्या शेजारच्यांना सांगूया, कारण की हे मिशन, हे कार्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला गौरव असो. यावेळेस पुढची वेळ बंधू प्रशांत आहेत, ते आपल्याला पुढे चालवतात. थँक्यू ब्रदर मंगेश. सुंदरशा बोधासाठी परमेश्वराचे मी आभार मानतो. आणि खरोखर आमची स्थिती काय होती पूर्वी हे आपण सर्वजण जाणतो. आणि परमेश्वराने कशा रीतीने आपल्याला त्या सर्व गोष्टीतून बाहेर आणलं, त्यांनी कशा रीतीने आपल्यावर दया केली. आणि म्हणून आपण त्याची उपकार स्तुती करणं गरजेचं आहे, त्याची आराधना करणं गरजेचं आहे. तो जो भूतग्रस्त होता त्याने येशू ख्रिस्तावर प्रेम व्यक्त केलं, त्याने आज्ञापालन केलं आणि तो सर्वत्र जाऊन त्याने सुवार्तेची घोषणा देखील केली. आपण देखील परमेश्वराजवळ सहाय्य मागूया. पुढे आपण जाणार आहोत. प्रभू भोजनाचा विधी आहे आणि परमेश्वराजवळ तो विधी, आपण विधीमध्ये जात असताना आपण आपलं आत्मपरीक्षण करूया, परमेश्वराजवळ सहाय्य मागूया आणि आपण एक गीत गाणार आहोत, जो क्रूस पे कुर्बान. पे कुर्बान वो मेरा मसीह
वो मेरा